आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या। उद्या 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। उद्या पुन्हा सुनावणी होणार। तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका। रस्ते मोकळे करा। आझाद मैदानात गाड्या लावा, तिथेच झोपा। शेवटचं सांगतोय जरांगेंचा हुल्लडबाजांना दम। मुंबई बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना आता बाहेरच थांबवा। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवत हायकोर्टानं सुनावलं। जरांगेंच्या आंदोलनामध्ये अटी शर्थींसह दिलेल्या परवानगीचं उल्लंघन या संदर्भात हायकोर्टाची नाराजी। कोर्टाच्या कडक आदेशांनंतर प्रशासन कारवाई करेल। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा आणि कुणबी हा एक मूर्खपणा असं कोर्ट म्हणालंय। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, अन्यथा लाखोंच्या संख्येनं मुंबईत येऊ। छगन भुजबळांचाही इशारा। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। येवल्यावाल्याला आम्ही महत्त्व देत नाही। जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। जरांगे म्हणतात सर्व शेतकरी कुणबी, मग ब्राह्मण समाज सुद्धा शेती करतो, त्यांनाही कुणबी म्हणायचं का? भुजबळांचा सवाल। राज्य सरकारची मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर काढण्याची तयारी। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता आणण्याचा विचार। स्क्रुटिनी कमिटी स्थापन करत गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती तर 5,000पेक्षा अधिक लोकांना आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती। पहिल्या दिवशी 6 वाजेनंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं। कोर्टाचं निरीक्षण। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी। सरकारची हायकोर्टात माहिती, तर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं कोणतंही पत्र नाही। आयोजक वीरेंद्र पवारांचा दावा। महाराष्ट्रातनं लोकांना बोलवू असं धमकावलं जात आहे। लाठीचार्ज करून बघा, काय होतं बघा अशी यंत्रणांना धमकी। कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू। महाधिवक्त्यांची कोर्टात माहिती। विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करा। महाविकास आघाडीनं मराठा समाजासाठी एकही निर्णय घेतला नाही। जे काही निर्णय झाले ते मी आणि शिंदेंनी घेतले। फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणूनच हे सगळं घडवून आणलं जातंय। गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई हायकोर्टात दावा। आंदोलनात राजकीय हस्तक्षेप। पवार ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवतायत। सदावर्तेंचा युक्तिवाद। मुंबईत मराठा आंदोलनामध्ये मराठी खेळांचं दर्शन। मुंबईच्या रस्त्यांवर रंगला विटीदांडूचा खेळ, तर सीएसएमटी स्थानकात फुगडी आणि खो खोचाही डाव रंगला।